हॅलो, नमस्कार. आपण आज सायकोलॉजी या पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत. हे मनी ऑफ सायकोलॉजी. तर तुम्हाला एक पार्ट समजून सांगण्याचा विचार चालला आहे माझा. नंबर एक पार्ट आहे, कोणीही मूर्ख नसतं. पैशाचा किंवा त्यांच्याशी निगडीत बाबीचा आलेला तुमचा वैयक्तिक अनुभव हा जगात घडून गेलेल्या घटनाचा 0.00001% असेल. पण कदाचित जगरहाट कशी असते या तुमच्या कल्पनेच्या 80% असेल. मी तुम्हाला एक समस्या सांगतो. ही समस्या ऐकल्यावर तुम्ही पैशाचे जे काही काही करता त्याबद्दल तुमचे थोडेसे समाधान वाटण्याचा संभव आहे. आणि इतर लोक त्यांच्या पैशाचा वापर योग्य करतात की नाही याचा निवडा करण्याचा विचार तुम्ही कदाचित सोडून द्याल. लोक पैशाशी विचित्रपणे वागतात, पण ते विचित्र नसतात. म्हणजे लेखकाचं म्हणणं असं आहे की लोक पैशाशी विचित्रपणे वागतात, पण ते विचित्र नसतात. हे पुढं आपल्याला समजेल. म्हणजे काय ते सांगतो. वेगवेगळ्या पिढीतील माणसे, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेली माणसे, कमी जास्त उत्पन्न असणाऱ्या पालकांनी वाढलेले माणसे, वेगवेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्थेत वाढलेली माणसे, वेगवेगळ्या कामाचा अनुभव असणारी माणसे, वेगवेगळ्या गोष्टींनी प्रोत्साहित होणारी माणसे, वेगवेगळे भाग्य घेऊन जन्माला आलेली माणसे, ही सगळे प्रकारची माणसे अत्यंत वेगवेगळे धडे त्यांच्या जीवनात शिकत असतात. हे विश्व कसे कार्य करते त्याचा प्रत्येक माणसाचा अनुभव एकमेवाद्वितीय असतो. दुसरीकडून शिकण्यापेक्षा स्वतः घेतलेले अनुभव जास्त परिणामकारक असतो. त्यामुळे तुम्ही एवढेच काय, सगळेच पैसा कसा काम करतो याबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनाला ठाम चिटकून बसलेलो असतो. आणि अर्थात या विविध दृष्टिकोनात जमीन आसमानचा फरक असतो. तुम्हाला जो दृष्टिकोन वेडागळ वाटेल तो कदाचित माझ्यासाठी शहाणपणा सुद्धा असू शकतो. गरिबीत वाढलेले माणूस ज्या प्रकारे जोखमीचे आणि लाभाचे विचार करतो, तसा विचार एखाद्या श्रीमंत सावकाराच्या लहान मुलाने करायचा म्हटलं तरी त्याला शक्य होणार नाही. चलनवाढीचा अनुभव ज्याने घेतला आहे तो अनुभव स्थिर अर्थव्यवस्थेत वाढलेल्या माणसाला येऊ शकत नाही. महामंदीच्या काळात ज्या दलालांनी त्यांचे सर्वस्व गमावले त्या अनुभवाची कल्पना 1990 साली तेजी पडलेल्या अर्थव्यवस्थेत उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे तरुण करूही शकणार नाहीत. या उलट ऑस्ट्रेलियात नागरिकांनी गेल्या 30 वर्षात मंदी पाहिलेली नाही. त्यांच्या व स्थैर्याचा हा अनुभव अमेरिकेत प्रजन अनुभवलेलाच नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजे लेखकाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जसं गरिबाचा म्हणजे श्रमिकचा मुलगा, त्याचे अनुभव, त्याची लाईफची जे गोष्ट असतात, त्याचप्रमाणे जे सावकारचा मुलगा आहे तो त्याचे अनुभव वेगळे असू शकतात आणि ह्याची सायकोलॉजीमध्ये खूप डिफरन्स असतात. या उलट ऑस्ट्रेलियात नागरिकांनी गेल्या 30 वर्षात मंदीच पाहिलेली नाही. त्यांच्या या स्थैर्याचा हा अनुभव अमेरिकेतील प्रजनांनी अनुभवलेलाच नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अनुभवाची यादी न संपणारी आहे. पैशाने जे ज्ञान तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही आणि त्यांच्या उलटही खरे आहे. तुम्ही तुमचे आयुष्य माझ्यापेक्षा वेगवेगळ्या श्रद्धेवर, ध्येयावर आणि अंदाजावर जगता आल्यापैकी कोणीतरी दुसऱ्यापेक्षा जास्त शहाणा आहे
एकीकडे जास्त ज्ञान आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे आपल्या आयुष्याची जडणघडण घडविण्यात आपल्या वेगवेगळ्या आणि प्रभावी अनुभवाचा मोठा सहभाग असतो. पैशाचा किंवा त्याच्याशी निगडीत बाबीचा तुम्हाला आलेला तुमचा वैयक्तिक अनुभव हा जगात घडून गेलेल्या घटनेचा म्हणजे आपला जो वैयक्तिक अनुभव असतो आणि जगाचा जो अनुभव असतो त्याच्यात 0.0001% असेल, पण कदाचित जगरहाट कशी असते याची तुमचा अनुभव हा तुमच्या कल्पनेचा 80% असेल. त्यामुळे मंदी का येते, कशी येते आणि पैसे कसे, कुठे गुंतवावे, किती जोखीम पत्करावी, प्राथमिकता कशाला द्यावी, या बाबतीत समान बुद्धिमत्ता असणाऱ्या हुशार माणसामध्ये मतभेद असू शकतात. 1930 साली लिहिलेल्या आपल्या अमेरिका या पुस्तकात लेखक फ्रेडरिक लुईस एलन लिहितो, महामंदीने लाखो अमेरिकेच्या नागरिकांना अंतर्मुख केले, पण लोकांना आलेल्या अनुभवाचा आवका प्रचंड होता. 25 वर्षानंतर जेव्हा जॉन एफ कॅनेडी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीस उभे राहिले होते, तेव्हा एका वार्ताहराने त्यांना मंदीच्या आठवणी काय आहेत, कसे विचारले. ते म्हणाले, मला मंदीचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही. आम्ही जगातील मोजक्याच धनाढ्य मंडळापैकी एक होतो. मंदीनंतर आमची संपत्ती अजूनच वाढत गेली. एवढे मात्र मला माहीत आहे, माझ्या वडिलांनी गरज नसताना काही माळ्यांना मदत म्हणून काम दिलेले मात्र मला आठवते. त्यानंतर मी मंदीबद्दल वाचले ते हार्वर्ड विद्यापीठातच. 1960 साली झालेल्या निवडणुकीत हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला होता. ज्या माणसाला मागच्या पिढीत येऊन गेलेल्या भीषण आर्थिक मंदीचा माहिती नाही, त्यांच्या हातात देशाची सूत्र कशी द्यायची हा प्रश्न विचारला जात होता. शंकेवर केनेडीच्या दुसऱ्या महायुद्धातील योगदानाने मात केली. दुसरे महायुद्ध नुकतेच होऊन गेले होते आणि त्याचा सार्वत्रिक भावनिक अनुभव मागील पिढीने घेतला होता आणि कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्याकडे हुबर्ट हॅम्फ्रे यांच्याकडे तो अनुभव दुर्दैवाने नव्हता. आपण कितीही अभ्यास केला आणि पूर्वग्रहविरहित खुल्या मनाने विचार केला तरी ही जी भीतीची आणि अनिश्चिततेची शक्ती आहे ती आपण अभ्यासासाठी कृत्रिमरित्या जन्माला घालू शकत नाही. महामंदीत सर्वस्व गेलेल्या माणसाचे अनुभव त्यांनी त्यावेळेस कसे वाटले असेल याबद्दल मी वाचू शकतो, पण मंदीमुळे त्यांच्या भावनांवर जे उठले आहे ते माझ्या मनावर उठलेले नाहीत. त्यामुळे तो अनुभव मला नाही. ज्या माणसाने मंदीच्या व जखमा उराशी बाळगल्या आहेत त्याला मी समभाग विकत घेऊन आत्मसंतुष्ट कसा आहे हे समजू शकत नाही. आपण सगळे विश्वाकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहतो, हेच खरे. स्प्रेडशीट किंवा तक्ते आपल्याला भूतकाळात समभागाच्या किमती किती वेळा कोसळल्या हे सांगू शकतात, पण हे तक्ते तुमच्यापुढे तुमचे आतुरतेने घरी येणे, मुलाकडे प्रेमाने पाहणे ह्याचे चित्र उभे करू शकत नाही, किंवा त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी एखादी चूक तुमच्या हातून झाली आहे का ह्या शंकेचे चित्र उभे करू शकत नाही. इतिहासाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला असे वाटते की तुम्हाला काहीतरी समजतंय, पण जोपर्यंत तुम्ही त्यातून जात नाही आणि स्वतः त्याचे परिणाम भोगत नाही तोपर्यंत ते